श्री स्वामी समर्थ. कलियुगात धर्माचे रक्षण करण्यासाठी अक्कलकोटमध्ये प्रकट झाले श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताच्या प्रथम अध्यायातील दिव्य रहस्य आणि स्वामींच्या अवताराची अद्भुत कथा ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कलियुगात धर्म डळमळू लागला. लोकांनी सत्याचा मार्ग सोडला आणि त्यावेळी अक्कलकोटमध्ये प्रकट झाले एक दिव्य तेज, स्वामी समर्थ. पण कोण होते हे स्वामी? दत्ता अवतार की स्वयं परब्रह्म? जाणून घ्या श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पहिल्या अध्यायातील अद्भुत रहस्य. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृताचा पहिला अध्याय हा केवळ कथा नसून भक्ती, श्रद्धा आणि परमात्म्याच्या दिव्य स्वरूपाची अनुभूती आहे. या अध्यायाची सुरुवात गणपती, सरस्वती, गुरु आणि कुलदेवतेच्या स्मरणाने होते. कारण कोणतेही शुभ कार्य हे ईश्वराच्या कृपेशिवाय पूर्ण होत नाही. लेखक स्वामींना विश्वासाचे रक्षण करणारे, भक्तांचे पालन करणारे आणि कलियुगातील अंधार दूर करणारे सद्गुरू मानून वंदन करतात. स्वामींचे स्वरूप वर्णन करताना लेखक सांगतात, त्यांच्या तेजाची तुलना कोटी सूर्यांशीही होऊ शकत नाही. विशाल कपाळ, शांत डोळे, तेजस्वी मुख आणि भक्तांवर सदैव कृपा करणारे हात, हे वर्णन ऐकताच मन भक्तीने भारावून जाते. पुढे लेखक भगवान विष्णू, गणपती, सरस्वती आणि दत्तात्रेयांना वंदन करतात. कारण ज्ञान, भक्ती आणि गुरुकृपा याशिवाय अध्यात्माचा मार्ग पूर्ण होत नाही. कलियुग वाढत चालले होते. धर्म कमी होत होता. लोक स्वधर्म विसरत होते. अधर्म आणि नास्तिकता वाढत होती. धर्म संस्थापनेसाठी स्वयं दत्ता अवतार पृथ्वीवर प्रकट झाले. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. लेखक म्हणतात की स्वामी कोणत्या जातीचे, कुळाचे किंवा वर्णाचे होते हे कोणालाही माहीत नव्हते. कारण ते केवळ मानव नव्हते, तर परब्रह्माचे अवतार होते. त्यांनी असंख्य चमत्कार करून भक्तांचे दुःख दूर केले. यानंतर लेखक अत्यंत नम्रतेने सांगतात, स्वामींचा महिमा महासागरासारखा आहे आणि मी एक सामान्य जीव. हा महासागर मी कसा वर्णू? ही नम्रता प्रत्येक भक्तांसाठी मोठा संदेश देते. ईश्वरापुढे अहंकार नसावा. लेखक स्वतःला एका छोट्याशा मुंगीप्रमाणे मानतात आणि स्वामींना पर्वतासमान महान. पण तरीही स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून ते चरित्र लिहायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ त्यांना आशीर्वाद देतात. हा ग्रंथ पूर्ण होईल, भक्तांच्या इच्छा पूर्ण होतील. यानंतर लेखक संत, कवी, ऋषी आणि श्रोत्यांना वंदन करतात. कारण संत कृपेशिवाय अध्यात्म समजत नाही. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे, जेव्हा धर्म कमी होतो तेव्हा परमेश्वर स्वतः अवतार घेऊन भक्तांचे रक्षण करतो. आणि जो भक्त नम्रतेने गुरूंचे स्मरण करतो त्याला ज्ञान, शांती आणि कृपा प्राप्त होते. म्हणूनच श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण हेच कलियुगातील सर्वात मोठे साधन आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.